नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 मे 2026 आणि आजच्या या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न आपल्या सर्वांना पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, दारूबंदी तसेच इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पहिला प्रश्न आहे, राज्य परिवहन विभागाने 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी किती तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। या ठिकाणी पाहायचं आहे, तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न आहे तुमच्यासाठी, HSRPचा फुल फॉर्म काय, कमेंट करून सांगा। तर या ठिकाणी राज्य परिवहन विभागाने 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी 30 जून। ठीक आहे, त्यासोबतच पहा याच्यानंतर या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे आणि कमेंट करून काय सांगायचं, HSRPचा फुल फॉर्म काय आहे। दुसरा प्रश्न पहा, HSRP नंबर प्लेट मुदतवाढीच्या संदर्भात राज्यातील सध्याचे परिवहन मंत्री म्हणून कोणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला काही प्रश्न विचारलेला आहे, सध्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री कोण आहेत। कोण आहेत सध्या? प्रताप सरनाईक। लक्षात ठेवायचं, प्रताप सरनाईक हे सध्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत। पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, घटत्या लोकसंख्येवर उपाय म्हणून तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी रोख रक्कम देण्याची घोषणा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली। या ठिकाणी पहा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? एन चंद्राबाबू नायडू यांनी मित्रांनो त्यांच्या राज्यामध्ये तिसरं आणि चौथं मूल झालं तर त्यासाठी अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी आंध्र प्रदेश। मुलं व्हावी म्हणून या ठिकाणी काय केलं जात आहे तर पैसे दिले जातात लोकांना। ठीक आहे, चौथा प्रश्न पहा, आंध्र प्रदेशात तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी अनुक्रमे किती रोख रक्कम देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पहा, चंद्राबाबू नायडू यांनी तिसऱ्या अपत्यासाठी 30,000 आणि चौथ्या अपत्यासाठी 40,000 रक्कम देण्याची घोषणा केलेली आहे। म्हणजे या ठिकाणी 40,000 मिळतील जर तुम्हाला चौथा मुलगा झाला किंवा चौथी मुलगी झाली। ठीक आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। तिसऱ्या मुलासाठी 30 आणि चौथ्या मुलासाठी 40,000 रुपये दिले जाणार आहेत। प्रश्न क्रमांक 5, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ही घोषणा कोणत्या कार्यक्रमात केली। तर कार्यक्रम होता स्वर्ण आंध्र स्वच्छ आंध्र। हा कार्यक्रम कोणत्या ठिकाणी झालेला होता? तर आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील नरसन्नापेटा या ठिकाणी झालेल्या स्वर्ण आंध्र स्वच्छ आंध्र या कार्यक्रमामध्ये एन चंद्राबाबू नायडू यांनी तिसऱ्या अपत्यासाठी 30,000 आणि चौथ्या अपत्यासाठी 40,000 देण्याची घोषणा केलेली आहे। म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून कोणत्या गावाची ओळख आहे। आता या ठिकाणी पहा, गावाचं नाव आहे भिलार। हे आहे महाराष्ट्रातील पहिलं पुस्तकांचं गाव। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न याच्यावर कोणता आहे, भिलार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये आहे। तर भिलार हे गाव महाबळेश्वर तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, गावाचं नाव भिलार, जिल्हा सातारा, तालुका महाबळेश्वर। त्याचप्रकारे पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते। तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी देखील मधाचं गाव कोणतं आहे? मांघर। पर्याय बी, जिल्हा सातारा, तालुका महाबळेश्वर। लिहून ठेवायचे आहेत ह्या गोष्टी, कारण यावर प्रश्न येत असतात। 8वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते। या ठिकाणी पहा, धसई। लक्षात ठेवा, धसई हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? धसई हे गाव आहे ते ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, मुरबाड तालुक्यामध्ये हे महाराष्ट्रातील पहिलं कॅशलेस गाव बनलेलं आहे। म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे। लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रातील पहिलं कॅशलेस गाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव कोणते। त्या ठिकाणी डिजिटल म्हटलेलं आहे, यावर आपण आणखी 3 प्रश्न पाहणार आहोत। डिजिटल पहा, पहिलं डिजिटल गाव कोणतं आहे? तर त्याचं नाव आहे हरिसाल। अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे महाराष्ट्रातील पहिलं डिजिटल गाव आहे। म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे। ठीक आहे, जिल्हा विचारलं तर काय आहे? अमरावती। आता पुढचे 3 प्रश्न कोणते असणार आहेत? तर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिलं AI गाव कोणतं? AI गाव कोणतं आहे? तर नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे महाराष्ट्रातील पहिलं AI गाव आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली
डिजिटल किंवा AI अंगणवाडी कोणती? तर मित्रांनो ही देखील नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. वडधामणा याचं नाव आहे. वडधामणा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली AI अंगणवाडी आहे. त्यामुळे लक्षात काय काय ठेवणार आपण? पहिलं डिजिटल गाव कोणतं? हरिसाल अमरावती. पहिलं AI गाव कोणतं? नागपूरमधील सातनवरी. आणि पहिली AI अंगणवाडी कोणती? तर नागपूरमधीलच वडधामणा. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते? या ठिकाणी पाहायचं आहे. प्रश्न काय आहे? महाराष्ट्रातील पहिले 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते आहे? माण्याची वाडी. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. जिल्हा कोणता? जिल्हा विचारला तर लक्षात ठेवायचं माण्याची वाडी हे गाव सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव म्हणून कोणत्या गावाची ओळख आहे? या ठिकाणी पहा, सातारा जिल्ह्यातील फलटण या तालुक्यातील धुमाळवाडी हे महाराष्ट्रातील पहिलं फळांचं गाव आहे. काय लक्षात ठेवणार? महाराष्ट्रातील पहिलं फळांचं गाव धुमाळवाडी. पर्याय ए. तालुका विचारला तर फलटण, जिल्हा विचारला तर सातारा. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव आहे पारपोली. ठीक आहे, पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि तालुका विचारला तर सावंतवाडी. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव कोणते? या ठिकाणी पहा, उभादांडा हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या तालुक्यात असलेले एक गाव आहे. या ठिकाणी एक बीच देखील आहे उभादांडा पुळण नावाचं. ठीक आहे, तर या ठिकाणी पाहायचं उभादांडा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील असं गाव आहे जे महाराष्ट्रातील पहिलं कवितांचं गाव आहे. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. काय काय लक्षात ठेवलं आपण या ठिकाणी? तर पहिलं कवितांचं गाव उभादांडा, जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका वेंगुर्ला. पुढे प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील पहिले आधार गाव जिथे सर्व रहिवाशांना पहिल्यांदाच ओळखपत्र मिळाले ते कोणते आहे? या ठिकाणी पहा, आधार क्रमांक बनवायला सुरुवात कुठून झाली? तर नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली या गावातून. म्हणजे या ठिकाणी टेंभली हे काय आहे? महाराष्ट्रातील पहिलं आधार गाव आहे. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. जिल्हा विचारला तर नंदुरबार. ठीक आहे, तालुका विचारला तर काय सांगणार? टेंभली हे गाव शहादा तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव कोणते? या ठिकाणी पहा, पाचगाव हे महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव आहे. याच्यावर प्रश्न पोलीस भरतीला आलेला होता आणि मित्रांनो हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रातील पहिलं वायफाय गाव कोणतं? पाचगाव. जिल्हा विचारला तर नागपूर आणि तालुका विचारला तर उमरेड. प्रश्न क्रमांक 16, जनगणना 2027 अंतर्गत 100% स्वगणना करणारे पहिले गाव कोणते? या ठिकाणी पहा, जनगणना 2027 अंतर्गत 100% स्वगणना पूर्ण करणारं पहिलं गाव आहे मुठगाव. म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. हा प्रश्न आपण काल पण पाहिला आहे. तर हे गाव आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय ए योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात कासवांचे गाव ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन केलं जातं असं कासवांचं गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास हे गाव महाराष्ट्रामध्ये कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, ज्या ठिकाणी ऑलिव्ह रिडले कासवांचं संवर्धन केलं जातं. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, जलसंधारण आणि ग्रामविकासाचा आदर्श असलेले पाणीदार गाव कोणते? या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातील पहिलं पाणीदार गाव कोणतं? तर हिवरे बाजार. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, हिवरे बाजार. आणि मित्रांनो हिवरे बाजार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहिल्यादेवीनगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19, 2020 मधील नोंदीनुसार महाराष्ट्रातील पहिले कोरोनामुक्त गाव कोणते? तर या ठिकाणी पहा, भोये हे महाराष्ट्रातील पहिले कोरोनामुक्त गाव होते आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं काय? महाराष्ट्रातील पहिलं कोरोनामुक्त गाव भोये, वर्धा जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 20, एन रंगासामी हे यांनी पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री म्हणून कितव्यांदा शपथ घेतली? तर या ठिकाणी पहा, एन रंगासामी यांनी पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री म्हणून 5व्यांदा शपथ घेतलेली आहे. म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 21, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी हे पहिल्यांदा कोणत्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते या ठिकाणी पाहायचं आहे. पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी हे पहिल्यांदा 2001 साली मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी ते काँग्रेस पक्षामध्ये होते. ठीक आहे, म्हणजे पर्याय बी या आपलं उत्तर असणार आहे. 2001 साली ते पहिल्यांदा काँग्रेसकडून पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री बनलेले होते. आणि मित्रांनो 2026 साली त्यांनी 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यपाल के कैलाशनाथन यांनी त्यांना शपथ दिली. प्रश्न क्रमांक 22, पुणे महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे बुधभूषण ग्रंथ रचनाचे पहिले 10 फूट उंचीचे पूर्णाकृती कांस्यशिल्प कोठे उभारण्यात आले या ठिकाणी पाहायचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं बुधभूषण ग्रंथ रचनाचं पहिलं स्मारक किंवा पहिलं कांस्यशिल्प आहे ते पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि या ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये हे बसवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 23, पुण्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या 10 फूट उंचीच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण कोणाच्या हस्ते झालं तर या ठिकाणी पाहायचं. छत्रपती संभाजी महाराजांच्या बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहितानाच्या शिल्पाचं अनावरण आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षी समलैंगिकता मानसिक आजाराच्या यादीतून वगळली या ठिकाणी पहा. 1990 साली WHO काय केलं तर समलैंगिकता ही गोष्ट मानसिक आजारांच्या यादीतून वगळलेली होती. म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, 1990 साली. प्रश्न क्रमांक 25, आंतरराष्ट्रीय समलैंगिकता, ट्रान्सजेंडर आणि उभयलिंगी द्वेष विरोधी दिवस कधी साजरा केला जातो या ठिकाणी पाहायचं. दरवर्षी 17 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय समलैंगिकता, ट्रान्सजेंडर आणि उभयलिंगी द्वेष विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 26, 1865 मध्ये पॅरिस येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी झाल्याच्या स्मरणार्थ 17 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो या ठिकाणी पहा. 1865 साली 17 मे रोजी पॅरिस या ठिकाणी पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी झालेली होती. आणि मित्रांनो याच्या स्मरणार्थ दरवर्षी जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिवस हा साजरा केला जातो. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. दरवर्षी 17 मे रोजी जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं 17 मेला काय काय आहे. वरचा दिवस आहे समलैंगिकता, ट्रान्सजेंडर आणि उभयलिंगी द्वेष विरोधी दिवस, त्यासोबतच जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिवस देखील आहे. आणि पुढे देखील त्यावर प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 27, जागतिक उच्च रक्तदाब दिन दरवर्षी कधी पाळला जातो या ठिकाणी पहा. वर्ल्ड हायपरटेन्शन डे किंवा जागतिक उच्च रक्तदाब दिन आहे तो देखील 17 मे रोजी साजरा केला जातो किंवा पाळला जातो. म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं 17 मेला काय काय आलं आता या ठिकाणी तर आंतरराष्ट्रीय समलैंगिकता, ट्रान्सजेंडर आणि उभयलिंगी द्वेष विरोधी दिवस. ठीक आहे, 17 मे. पुढे 1865 जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिवस हा देखील 17 मे. आणि पुढे जागतिक हायपरटेन्शन डे हा देखील 17 मे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.